इंडिया तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय। कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंबवत्सल आहेच। आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हटलं होतं की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल, पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणे आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत। आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत। आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे। तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करतात। मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती। इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती। तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात। गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही। त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत। आणि मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले। अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय। शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी। हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व। आधी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात। 9